नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आता सकाळचे वाजले आहेत 11:30। आता आम्ही गाणगापूरवरून निघालो श्री क्षेत्र कडगंजी या ठिकाणी। तर या क्षेत्राचा महिमा असा आहे मंडळी, श्री क्षेत्र कडगंजी येथे श्री गुरुचरित्र ग्रंथाचं लिखाण केलं गेलेलं आहे। त्याची मूळ प्रत श्री गुरुचरित्र ग्रंथ आणि त्याची मूळ प्रत आपणास तेथे पाहावयास मिळणार आहे। श्री गुरुचरित्र ग्रंथाचे लिखाण श्री सायनदेव यांनी केले होते आणि त्यांचे मूळ घरही कडगंजी या ठिकाणी आहे। तरी आपण माझ्यासोबत असेच बनून राहा। या पुढचा प्रवास आपण येथे पाहणार आहोत मंडळी। जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून स्वामींच्या सर्व ठिकाणांचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील। धन्यवाद। मंडळी, आता आपण श्री क्षेत्र गाणगापूर येथून बाहेर निघत आहोत। तर मंडळी, इथून आता आपण श्री क्षेत्र कडगंजीसाठी निघणार आहोत। इथून साधारण 40 ते 45 किलोमीटरचा प्रवास आहे आपल्याला पुढे कडगंजीसाठी। आणि हे तुम्ही बघू शकता, मुख्य प्रवेशद्वार आहे श्री क्षेत्र गाणगापूर येथे प्रवेश करण्याचं। तर मंडळी, तुम्ही बघू शकता, इथून सोलापूर आहे 111 किलोमीटर, आळंदी फाटा आहे 42 किलोमीटर आणि अफजलपूर आहे 22 किलोमीटर। तर आपल्याला इथून सरळ गाणगापूर ते आळंदी फाटा असा रस्ता पकडून सरळ पुढे जायचं आहे। हे तुम्ही बघू शकता। इथून जर आपण लेफ्ट घेतला तर आपण अफजलपूर मार्गे अक्कलकोटवरून सोलापूरला जाऊ शकतो। इथून अफजलपूर 22 किलोमीटर आहे। तर आपल्याला तसं न करता आपल्याला सरळ जायचं आहे इथून। हे बघू शकता तुम्ही, इथून सरळ आपण निघणार आहोत आळंदी फाट्यावरती आणि आळंदी फाट्यावरून आपण कडगंजीसाठी निघणार आहोत मंडळी। साधारण तिथून एक 20 ते 22 किलोमीटर कडगंजीचं अंतर आहे। तर बघू आपण पुढचा प्रवास आपला कसा होतोय स्वामींच्या कृपेने। स्वामी समर्थ। मंडळी बघू शकता, आता आपण पोहोचणार आहोत कडगंजी बाजारपेठेमध्ये। इथे आपल्याला ही समोर जी दिसते ती कडगंजीची बाजारपेठ आहे आणि कडगंजीच्या बाजारपेठेतून आपल्याला लेफ्ट घेऊन आपण कडगंजी गावासाठी आतमध्ये जाणार आहोत। तर मंडळी, आपण आता कडगंजी बाजारपेठेतून आतमध्ये कडगंजी गावासाठी मुख्य रस्ता आपण घेतलेला आहे। मुख्य रस्त्यावर आपण कडगंजी मंदिराकडे चाललेलो आहोत। श्री सायनदेवांचं मूळ घर आणि जिथे गुरुचरित्र ग्रंथाची मूळ प्रत आहे
तिथे गुरुचरित्र ग्रंथाचं लिखाण केलं गेलेलं आहे. या पुण्यभूमीमध्ये आपण पुण्यक्षेत्रामध्ये त्याचं दर्शन करण्यासाठी चाललेलो आहोत. तर मंडळी तुम्ही बघू शकता, हे आहे श्री सायनदेव, ज्यांनी श्री गुरुचरित्र ग्रंथाची निर्मिती केली, त्याचं लिखाण केलं. आणि आपण आता त्यांच्या घराच्या समोर हे त्यांचं मंदिर आहे श्री सायनदेवांचं. तिथे श्री दत्त महाराजांचं मंदिर आहे. तिथे ही अशी प्रतिमा आहे दत्त महाराजांची. काळ्या दगडामध्ये त्या प्रतिमेचं कोरीव काम केलेलं आहे मंडळी, तुम्ही बघू शकता हे मंदिर. तर मंडळी तुम्ही बघू शकता, हे ते मंदिर आहे जिथे मूळ गुरुचरित्र ग्रंथाचं लिखाण केलं गेलेलं आहे. हे तुम्ही बघू शकता, इथे श्री सायनदेवाने गुरुचरित्र ग्रंथाचं लिखाण केलं. ही पूर्वी जीर्ण वस्तू होती, त्याचं आता मंदिरात रूपांतर केलं गेलेलं आहे मंडळी. तर मंडळी हे आहे श्री सायनदेवांचं मूळ निवासस्थान. आणि आता आपण आतमध्ये आलेलो आहोत त्यांच्या मूळ घरामध्ये सायनदेवांच्या. हा त्याच्या आतला परिसर तुम्ही बघू शकता. पूर्वी हे खूपच जीर्ण अवस्थेत होतं, आता याचं पुनर्बांधकाम केलेलं आहे मंडळी. आणि अशा प्रकारे तुम्ही बघू शकता थोडक्यात त्याचं नवीन बांधकाम, जिथे श्री गुरुचरित्र ग्रंथाची मूळ प्रत आहे. तर मंडळी तुम्ही बघू शकता, हे आता आपण श्री सायनदेवांच्या मंदिराच्या बरोबर खाली आल्यानंतर इथे श्री स्वामी नृसिंह सरस्वती यांची इथे मूर्तीची स्थापना केलेली आहे. श्री सायनदेवांच्या मूर्तीची स्थापना केलेली आहे. आणि हा तिथला आतला गर्भगृहातला परिसर तुम्ही बघू शकता. छोटेखानी मंदिर असं आहे आतमध्ये. आणि हा आतला परिसर मंडळी. आणि हे तुम्ही बघू शकता मंडळी की इथे श्री गुरुचरित्र ग्रंथाचे जे 50 अध्याय आहेत त्यांचं चित्र स्वरूपात, जसं आपण श्री क्षेत्र गाणगापूर येथे बघितलं होतं, तसंच इथे चित्र स्वरूपात त्यांनी वर्णन केलेलं आपल्याला बघायला मिळेल मंडळी. आपण व्यवस्थित विस्तृतरित्या ते बघू शकतो. तर मंडळी अशा प्रकारे आता आपण बघितलेलं आहे श्री क्षेत्र कडगंजी दर्शन आपण केलेलं आहे मंडळी. आणि या ज्या आहेत स्वामी नृसिंह सरस्वतींच्या पादुका इथे ठेवलेल्या आहेत मंडळी दर्शनासाठी. हे तुम्ही बघू शकता. श्री स्वामी समर्थ. श्री दत्तगुरु महाराज की जय. मंडळी जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. आणि असेच माझ्यासोबत बनून राहा. माझ्या चॅनलचं नाव आहे व्लॉगर काका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.